महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे। गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका आता होत असल्यानं त्याकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। यात सगळ्यात प्रतिष्ठेची लढत असणार आहे ती अर्थात मुंबई महानगरपालिकेत। मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आहे। विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी महानगरपालिकेची ही निवडणूक करो या मरोची लढत असणार आहे। त्यामुळे ठाकरे बंधू या निवडणुकीसाठी आपली सगळी ताकद पणाला लावतात। पण फक्त ठाकरेच नाही तर महाराष्ट्रात आणखी असे काही नेते आहेत ज्यांच्यासाठी यंदाची महानगरपालिकेची निवडणूक ही अस्तित्वाची लढत ठरणार आहे। या निवडणुकीत जर पराभव झाला तर त्यांचं राजकारण जवळपास संपुष्टात येण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात असे कोणकोणते नेते आहेत ज्यांच्यासाठी महानगरपालिकेची निवडणूक ही अस्तित्वाची लढत ठरणार आहे? पराभव झाला तर त्यांचं राजकारण संपण्याचा धोका का निर्माण होतोय? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। महानगरपालिकेची निवडणूक ही अस्तित्वाची लढाई असलेले पहिले नेते आहेत ते म्हणजे काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील। बंटी पाटील हे कोल्हापूरच्या राजकारणातलं मोठं नाव, पण महानगरपालिकेची हीच निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे। कोल्हापूरच्या महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचं वर्चस्व राहिलेलं आहे। त्यातही महाविकास आघाडीच्या काळामध्ये बंटी पाटलांचा प्रभाव कोल्हापुरात पाहायला मिळालाय। पण आता राज्यामध्ये सत्तांतर झाल्यापासून त्यांच्या समोर महायुतीचं, विशेषतः भाजपच्या धनंजय महाडिक यांचं आव्हान उभं राहिलेलं आहे। बंटी पाटलांसाठी ही लढत फक्त राजकारणाचीच नाही तर कौटुंबिक आणि स्थानिक वर्चस्वाची सुद्धा आहे। कोल्हापूरचं राजकारण हे पाटील विरुद्ध महाडिक अशा संघर्षाभोवती फिरतं, पण गेल्या काही वर्षात बंटी पाटलांच्या इथल्या वर्चस्वाला चांगलाच धक्का बसलेला आहे। 2024च्या लोकसभेला काँग्रेसचे कोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना निवडून आणण्यात बंटी पाटलांचा रोल मोठा होता। त्यामुळे विधानसभेला सुद्धा त्यांचीच जादू चालेल असे अंदाज बांधले जात होते। कोल्हापूर जिल्ह्यातले 10 मतदारसंघ बंटी पाटील जिंकून आणतील अशा चर्चा होत होत्या, पण प्रत्यक्ष निकालात या सगळ्या शक्यता फोल ठरल्या। कोल्हापुरात काँग्रेस हा भोपळ्यावरती आला। एकही जागा काँग्रेसला जिंकता आली नाही। बंटी पाटलांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचाही पराभव झाला। त्यानंतर गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी महायुतीचाच माणूस असावा असा आग्रह स्वतः फडणवीसांनी धरत बंटी पाटलांना शह दिला। आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा जर काँग्रेसची आणि बंटी पाटलांची पिछेहाट झाली तर बंटी पाटील यांच्या पुढे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकू शकतो। त्यामुळे पक्षासह स्वतःची ताकद टिकवून ठेवायची असेल तर याची सगळी जबाबदारी यावेळी बंटी पाटलांच्या खांद्यावर आलेली आहे। महानगरपालिकेची ही निवडणूक ज्यांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे असे दुसरे नेते ते म्हणजे अमित देशमुख। लातूरच्या राजकारणात अमित देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक फक्त सत्तेची नाही तर त्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई असणार आहे। तसं पाहिलं तर लातूर हा अनेक वर्षांपासून देशमुख कुटुंबाचा बालेकिल्ला राहिलेला आहे, पण गेल्या काही वर्षात इथं भाजपनं संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला तगडं आव्हान उभं केलंय। सलग 2 निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्यानं विधानसभेत पोहोचलेल्या अमित देशमुखांना 24च्या निवडणुकीत विजयासाठी अगदी शेवटच्या फेरीपर्यंत झगडावं लागलं होतं। शेवटी त्यांचा अवघ्या 7000 मतांनी विजय झाला। आता अमित देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्काच होता। आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला जर विजय मिळवता आला नाही तर देशमुखांच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं। कारण लातूरमध्ये भाजपनं आपली पाळंमुळं फक्त खोलवर रुजवली नाहीये तर ती घट्ट करायला सुरुवात केलीये। तिथं अमित देशमुख विरुद्ध संभाजी पाटील निलंगेकर असा थेट संघर्ष आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातल्या 5 पैकी 3 नगरपालिकांवर भाजपनं आणि अन्य 2 ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीनं विजय मिळवलाय। अमित देशमुखांनी निलंगा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकरांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना जिल्ह्यातल्या काँग्रेसचा प्रभाव हा टिकून ठेवण्यात यश आलेलं नाहीये। त्यामुळे आगामी महानगरपालिकेची निवडणूक ही अमित देशमुखांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई ठरेल हे मात्र नक्की। महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे असे तिसरे नेते ते म्हणजे भाजपचे सुधीर मुनगंटीवार। खरं तर मुनगंटीवार हे एकेकाळी महाराष्ट्र भाजपचे प्रमुख नेते होते, पण सध्या त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे। चंद्रपूर जिल्हा आणि शहर हा मुनगंटीवारांचा बालेकिल्ला मानला जातो, पण गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसनं या भागामध्ये भाजपला जोरदार टक्कर दिली। 24च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवारांचा 2,60,000 इतक्या मतांनी पराभव केला। महत्त्वाचं म्हणजे मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातनं सुद्धा धानोरकरांनाच लीड मिळालं होतं। त्यानंतर आता झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीतही चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला दारुण पराभव पत्करावा लागलाय। यानंतर मुनगंटीवारांनी थेटपणे पक्ष नेतृत्वाबाबत जाहीर अशी नाराजी व्यक्त केली होती।
पक्षानं आपली ताकद कमी केल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपचे आमदार किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये स्थानिक पातळीवर संघर्ष आहे. मुनगंटीवारांचा विरोध डावलून जोरगेवारांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. तेव्हापासूनच या दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे. आता याचाच फटका चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत बसू नये यासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही निवडणूक सुधीर मुनगंटीवार यांच्याच नेतृत्वाखाली होईल असं स्पष्ट केलंय. अशा स्थितीत आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची स्पष्ट बहुमतानं सत्ता आणण्याचं आव्हान सुधीर भाऊंसमोर असणार आहे. इथं त्यांना अपयश आलं तर मात्र त्यांचं पक्षातलं महत्व आणि अस्तित्व आणखीन कमी होऊ शकतं. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे असे चौथे नेते आहेत ते म्हणजे शिंदेच्या सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे. शिवसेनेत फूट पडल्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणाचं चिन्ह मिळालंय. पण आता ठाणे, कल्याण डोंबिवली इथला सामान्य शिवसैनिक नेमका कोणासोबत आहे हे महानगरपालिकेच्या निवडणुकीतनं स्पष्ट होणार आहे. ही ओळख श्रीकांत शिंदे यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. ठाणे जिल्हा हा शिंदेचा बालेकिल्ला मानला जातो. श्रीकांत शिंदे स्वतः कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली आणि ठाणे महानगरपालिकेत युतीची सत्ता ही बहुमतानं आणण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. पण यात त्यांना यश आलं नाही. बालेकिल्ल्यातच पराभव झाला तर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विरोधकांकडनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतं. त्यातच कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपच्या युतीत स्थानिक पातळीवर संघर्ष हा पाहायला मिळतोय. मध्यंतरी भाजपने शिंदेच्या अनेक नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्यानं शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. आता हा वाद सोडवत ठाणे जिल्ह्यात महायुतीची सत्ता आणणं हे श्रीकांत शिंदे यांचं नेतृत्व स्थापित करण्यासाठी महत्वाचं असेल. त्यातही राज्याच्या राजकारणात अनेकदा युवा नेतृत्व म्हणून श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरेंची तुलना केली जाते. मुंबईत ठाकरेंचं वर्चस्व रोखणं आणि ठाणे पट्ट्यात स्वतःचं वर्चस्व सिद्ध करणं यामुळे श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची आहे. महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची असणार आहे. ती म्हणजे अजितदादांसाठी. अजितदादांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अस्तित्वाची लढाई आहे. पुण्याचं औद्योगिक केंद्र म्हणून ओळख असलेलं पिंपरी चिंचवड शहर हे फक्त आर्थिकच नाही तर राजकीय दृष्ट्या सुद्धा महत्वाचं मानलं जातं. एकेकाळी ही महानगरपालिका अजितदादांचा अभेद्य किल्ला मानली जायची. इथं 2 दशकांपेक्षा अधिक काळ त्यांची एक हाती सत्ता होती. पण 2017 मध्ये भाजपनं इथे विजय मिळवून त्यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का दिलाय. भाजपनं 128 जागांपैकी तब्बल 77 जागा जिंकत एक हाती सत्ता काबीज केली तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 36 जागांवर समाधान मानावं लागलेलं. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्काच होता. आता या पराभवानंतर पिंपरी चिंचवडवरची अजितदादांची पकड काहीशी सैल झालीय असं चित्र निर्माण झालेलं. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच मोठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. राज्यामध्ये जरी अजितदादा भाजप सोबत सत्तेत असले तरी पिंपरी चिंचवडमध्ये भाजप हाच त्यांचा मुख्य विरोधक आहे. भाजपनं इथं आपले पाय रोवल्यानं पुन्हा अजितदादांना एंट्री मिळू नये याचा पुरेपूर प्रयत्न भाजप करणार आहे. त्यामुळे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. अशा वेळी भाजपचं आव्हान मोडत पिंपरी चिंचवडवरती पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणणं हे अजितदादांसमोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे. पण आता पुन्हा एकदा त्यांचा पराभव झाला तर मात्र शहरावरची पकड संपेल आणि इथल्या राजकीय अस्तित्वाला सुद्धा तडे जातील. महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ज्यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे असे 6वे नेते ते म्हणजे हितेंद्र ठाकूर. हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक त्यांच्या 3 दशकांच्या वर्चस्वाची लढाई आहे. इतकी वर्ष वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या बहुजन विकास आघाडीची निर्विवाद अशी सत्ता होती. पण 24च्या विधानसभा निवडणुकीत ठाकूरांना 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच पराभवाचा धक्का बसलाय. सोबतच त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचाही पराभव झाला. आता हा पराभव त्यांच्या राजकारणातला मोठा टर्निंग पॉइंट आहे. महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा त्यांचा पराभव झाला तर त्यांचं राजकीय अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं. या निवडणुकीत महायुती पूर्ण ताकदीने उतरत असून भाजप आणि शिंदे सेनेनं इथल्या ठाकूरांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. युतीने हितेंद्र ठाकूर यांच्या अनेक जुन्या साथीदारांना आपल्या सोबत घेतलंय. त्यामुळे ठाकूरांच्या पक्षाचं संघटन खिळखिळं होत असल्याचं चित्र आहे. आता महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी वसई विरारमध्ये बवियानं मनसे सोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय. मनसेचे उमेदवार हे बवियाच्या शिट्टी या चिन्हावर लढणार आहेत. ही आघाडी करत भाजपला कोणत्याही परिस्थितीत रोखणं हे ठाकूर यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. हितेंद्र ठाकूर हे राज्याच्या राजकारणात आधीपासून किंग मेकरच्या भूमिकेत राहिलेत. पण आता स्वतःची हक्काची महानगरपालिका गमावली तर त्यांची राजकारणातली किंमत निश्चितच कमी होऊ शकते. त्यामुळेच ही निवडणूक
त्यांच्यासाठी सुद्धा राजकीय अस्तित्वाचा फैसला करणारी ठरणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीतनं ज्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहणार आहे अशा नेत्या त्या म्हणजे यशोमती ठाकूर. अमरावती महानगरपालिकेत गेल्या काही काळापासून भाजपची ताकद वाढली आहे. इथं काँग्रेसची कमी झालेली ताकद पुन्हा मिळवणं ही पालकमंत्री राहिलेल्या यशोमती ठाकूर यांची जबाबदारी आहे. अमरावतीच्या राजकारणात यशोमती ठाकूर विरुद्ध राणा दाम्पत्य हा संघर्ष जगजाहीर आहे. राणा दाम्पत्यानं इथं भाजपच्या मदतीनं आपले पाय घट्ट रोवलेले आहेत. या संघर्षात आता स्वतःचा जनाधार टिकवून ठेवणं आणि राणा दाम्पत्याचा प्रभाव मोडून काढणं यामुळे यशोमती ठाकूर यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. यशोमती ठाकूर या विदर्भातल्या काँग्रेसच्या मोजक्या आक्रमक महिला नेत्यांपैकी एक आहे. राज्यातला सत्ता संघर्ष आणि पक्षाच्या पडत्या काळात सुद्धा त्यांनी सातत्यानं काँग्रेसची बाजू लावून धरली आहे. पण आता त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात आणि शहरात काँग्रेसला यश मिळाले नाही तर मात्र त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी हा नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे अमरावती काँग्रेसमध्ये आपलंच नेतृत्व सर्वमान्य आहे हे सिद्ध करण्यासाठी यशोमती ठाकूरांना महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणावे लागतील. त्यामुळेच ही निवडणूक एका अर्थाने यशोमती ठाकूर यांचं सुद्धा राजकीय अस्तित्व ठरवणारी ठरणार आहे. एकूणच काय तर फक्त ठाकरे बंधूच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांसाठी ही महानगरपालिकेची निवडणूक एक प्रकारे अस्तित्वाची लढाई असणार आहे. आता ही निवडणूक जिंकत कोणते नेते आपलं राजकीय अस्तित्व टिकवू शकतात आणि कोणत्या नेत्यांचं राजकारण संपल्यात जमा होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. बाकी तुम्हाला काय वाटतं? आणखी कोणत्या नेत्यांचं राजकीय अस्तित्व महानगरपालिकेवरती अवलंबून असेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.